नमस्कार मित्रांनो, मी हर्षद चव्हाण. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. कोकणातील व्हाईट गोल्ड म्हणून ओळखलं जाणारं काजूगर असं सर्वांनाच माहिती आहे. पण काजूगर सर्वांना जो माहिती आहे तो सुका काजूगर, जो आपण नेहमी खातो. पण त्याच्या अगोदर जो हिरवा काजूगर असतो तो सुद्धा आपण काढतो कोकणामध्ये. तो हिरवा काजूगर म्हणजे ओला काजूगर म्हणून ओळखला जातो. हा ओला काजूगर कसा काढतो याची माहिती आपण आज घेणार आहोत. त्यासाठी माझा मित्र प्रथमेश तळेकर याच्या घरी आपण आलो आहोत. प्रथमेश तळेकर ओला काजूगर याचा व्यवसाय करतो. तर त्याच्याकडून आपण ओला काजूगर हा कशा रीतीने बाहेर काढला जातो याची माहिती घेऊया. नमस्कार प्रथमेश. नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे. आज आपण आपल्या प्रेक्षकांना तू ओले काजूगर, हिरवे काजूगर कसे फोडतोस याची माहिती आपण देणार आहोत. तर सर्वात आधी आपण तुझ्याकडे जे आज काजू बी आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांग. ही आपल्याकडे आता आपण 7 नंबर बी आहे, हे आता तुम्ही बघू शकत असाल. आपल्याकडे मोस्टली 4 आणि 7 नंबर, वेंगुर्ला 4 नंबर आणि वेंगुर्ला 7 नंबर बी चालते. तर आपण फक्त या 7 नंबर बी मध्ये काम करतो. ही साईज मोठी असते, सर्वात मोठी साईज समजली जाते काजूमध्ये 7 नंबर. तर या साईजमध्ये आपण काम करतो. तर आपण आता इथे मशीन आहे आपली, ही सेमी ऑटोमॅटिक मशीन आपण म्हणू शकतो आपण याला. तर ही SS मध्ये बनवलेली आहे. त्याला असं इथे हँडल दिलेलं आहे. हे 360 असं मूव्ह होतं पूर्ण हँडल. आता इथे याला हे 2 ब्लेड दिलेले आहेत आणि इथे हे 2 ब्लेड आहेत. तर आता काजू आपण असं इथे इन्सर्ट करणार आहोत या 2 ब्लेडमध्ये. आता इन्सर्ट केल्यानंतर थोडासा प्रेस करायचा, हलका प्रेस केल्यानंतर हे हँडल हाफ हँडल फिरवायचं. हा जो हँडलचा पोर्शन आहे तो हा पोर्शनवर हाफ गेला पाहिजे, अर्ध्यापर्यंत. असं फिरवल्यानंतर याला वरती पुश करून ब्रेक करायचं आहे. ब्रेक केल्यानंतर हे रिव्हर्स फिरवायचं हँडल परत आणि हे असं करून याला रिव्हर्स फिरवायचं परत, जेणेकरून बी आपली बाहेर येईल. बी बाहेर आल्यानंतर त्याला असं नॉर्मली पेसायचं आहे आणि आपला अख्खा काजूगर बाहेर येतो असा. जर अगोदर जी माणसं आपली म्हणजे आपली जी कोकणातील माणसं काजूगर काढायचे ते कशा प्रकारे काढायचे? कोकणातले जे काढत होते ते मोस्टली आपण बघत होतो ते हाताने काढत होते. खिळ्याचा वापर करून किंवा काठीचा वापर करून काढत होते. तर आता आपण ही नवीन मशीन आणलेली आहे. तर आपण या मशीनवरती आता काम करतो. हाताने काढायला कसं होत होतं की त्याला डिंक वगैरे खूप लागत होता. आता आम्ही सुद्धा ग्लव्ज घातलेले नाहीत, तर मला सवय असल्यामुळे. पण मी तरी रेकमेंड करेन की तुम्ही सुद्धा ग्लव्ज घालूनच काढा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं. मग तू काय सांगू शकतोस की ह्या मशीनचा फायदा जे शेतकरी आहेत वगैरे त्यांना कसा होईल? ज्यांना काहीच म्हणजे हाताने काढायला जमत नव्हतं त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर मशीन आहे. आता ह्याची तसं बघायला गेलं तर ह्याला इथे दोन्ही साईज तुम्ही फोडू शकता. 4 नंबर 7 नंबर अशा दोन्ही प्रकारच्या साईजमध्ये आपण इथं फोडू शकता. आता ह्याला आपण इथे बटरफ्लाय स्क्रू दिलेला आहे. हा बटरफ्लाय स्क्रू आहे तो साईज कमी जास्त करण्यासाठी आहे. आता तुम्ही असं राईटला फिरवलात तर ह्याची मधली जी या 2 ब्लेडमधली साईज आहे ती वाढते. म्हणजे त्याला 7 नंबरची जर साईज असेल तुमची बीची तर असं राईट साईडला फिरवायचं आणि जर 4 नंबरची साईज असेल तर असं लेफ्ट साईडला फिरवायचं, जेणेकरून या 2 ब्लेडमधलं साईज अंतर जे आहे ते कमी होईल अशा पद्धतीनं. म्हणजे बीच्या साईज प्रमाणे याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे. येस येस. प्रथमेश, ह्या मशीनवरती आपले जे काजूगर आहे ते म्हणजे त्याचा स्पीड किती असतो की आपण किती काजूगर एका तासामध्ये वगैरे काढू शकतो? साधारणतः तासाला आपण याचा ॲव्हरेज आहे 100 बियांचा. एका तासामध्ये तुम्ही 100 बिया इझिली फोडू शकता. आता तुम्ही जर नवीन असाल, म्हणजे नवीन जर मशीन यूज करणारे असाल तर साधारण तुम्ही म्हणजे कमीसुद्धा काढू शकता, म्हणजे तुम्हाला सवय होईपर्यंत. पण एक आम्ही ॲव्हरेज जो दिलेला आहे आमच्या, म्हणजे आम्ही जेव्हा काढतोय त्याच्याप्रमाणे, तर ते आम्ही 100 बियांचा ॲव्हरेज तुम्हाला सांगतोय. काजूगर काढलेले आहेत ते तू सेल कुठे कुठे करतोस? आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये सेल करतो. इव्हन आपण बाहेर सुद्धा सेल करतो, आउट ऑफ इंडियामध्ये. पण आउट ऑफ इंडिया आपण सेल करताना हा जो काजू असतो तो आपण 4 ते 5 दिवस उन्हामध्ये सुकवून देतो, जेणेकरून तो आपण कुरिअरमध्ये आपण डिलेव्हरी प्रोसेसमध्ये असताना खराब होऊ नये यासाठी. ओला काजू आपण जर डिलेव्हरी प्रोसेसमध्ये आपण म्हणजे कुरिअर करताना खराब होण्याची शक्यता असते, याला बुरशी वगैरे लागून. तर आपण तो ओली वस्तू आपण शक्यतो सुकवून पाठवतो. हा जो काजूगर तू काढलेला आहेस तो तू नगावरती सेल करतो म्हणजे काउंटवरती, की त्याचं जे वजन आहे त्याच्याप्रमाणे सेल करतोस? आपण हा काजू जो आहे तो नगावरतीच सेल करतो. कारण का किलोमध्ये असा प्रॉब्लेम होतो की आपण जर 1 किलोचं समजा वजन करून तुम्हाला पाठवतोय तर कुरिअरमध्ये मुंबई पुणे गोव्यासारख्या ठिकाणी पाठवण्यासाठी 2 दिवस मिनिमम लागतात. तर त्या 2 दिवसामध्ये 50 ग्राम वजन कमी होऊ शकतं. तर ते पुढे तुम्हाला एक डाऊट असतो की त्याने, म्हणजे आम्ही जो काजू दिला आहे तो 1 किलोच प्रॉपर दिला होता की जो तुमच्याकडे जे आल्यानंतर जे वजन आहे 950 असेल किंवा 900 ग्राम असेल, जे काही वजन आहे त्याच वजनाप्रमाणे दिलं आहे. तो एक डाऊट मध्ये राहू नये त्याच्यासाठी आपण हा नगावरतीच सेल करतोय सध्या तरी. मग 1 शेकडा म्हणजे जे 100 काजू आहे त्याचं वजन साधारण अंदाजे किती भरतं? अंदाजे साधारण आपण एव्हरेज सांगू तर 350 ग्रामच्या आसपास वजन असतं त्याचं. म्हणजे हा जो तुझ्याकडे जो मोठा काजूगर असतो त्याचं 350 ग्राम वजन असतं एक 100 पीसच्या डब्याचं.
तर मग हा जो काजूगर आहे त्याची पॅकेजिंग जी असते हां. म्हणजे कस्टमरपर्यंत तुला जो पोचवायचा आहे तर त्या ओला असल्यामुळे त्याची पॅकेजिंग कशी असते हे जरा आपल्या कस्टमरला सांग. आपली पॅकेजिंग जी असते ती आपण कंटेनरमध्ये करतो. प्लास्टिकचा 600 ml चा कंटेनर असतो 100 पीससाठी. तर आता आपण पुढे ते बघणार आहोत, तुम्हाला आपण दाखवू त्या पॅकेजिंग संबंधी. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता की हे ओले काजूगर प्रथमेशने काढलेले आहेत. तर याच्या पुढची जी काही प्रोसेस आहे ती आपण प्रथमेशला विचारूया. आताच आपण हे मशीनवरती सोडलेले आहेत घर. आता हे तुम्ही बघू शकत असाल, ह्याची कुठेही साल गेलेली नाही आहे. पूर्ण हा अख्खा काजू आपण काढलेला आहे. तसेच हे सगळे आता हे 100 बिया आपण सोडलेले आहेत. एकही बियांचं याच्यामध्ये साल गेलेलं नाही आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल कुठेही. याचं साल ठेवण्याचं कारण असं की इथे कुठेही जर सालीला लागलं आतमध्ये तर तो काजू काळा पडतो आणि तो लवकर खराब होतो. त्याच्यामुळे आपण अशी क्वालिटीमध्ये काढतो जेणेकरून अख्खा काजूगर निघेल आणि तो लॉंग टर्मसाठी टिकेल व्यवस्थितरित्या. कसं आहे तर आपण आता ही पुढची आपण आता मगाशी असं जसं सांगितलं तसं या कंटेनर बॉक्समध्ये आपण पॅकिंग करणार आहोत. इथे आपला ब्रँडचा लोगो आहे इथे बॉक्सवरती आणि इथे चारी साईडने असे होल मारलेले असतात व्हेंटिलेशनसाठी, जेणेकरून आतमध्ये घराला पाणी सुटू नये म्हणून. तर आता आपण याच्यामध्ये फिल करूया. अशा प्रकारे आपण पॅकेजिंग करतो आपल्या बॉक्सचं. तुम्ही इथे बघू शकता. तर याचं मी तुम्हाला साधारण एक अंदाजे वजन करून दाखवतो. तुम्ही इथे बघू शकत असाल 387 ग्राम वजन आहे इथे. त्याच्यामध्ये एक बॉक्सचं वजन आपण 15 ग्राम वजा केलं तरी 370 ग्रामच्या आसपास आपल्याला वजन मिळतं काजूगराचं. तर अशा प्रकारे आपण पॅकेजिंग करतो आणि कुरिअर करताना सुद्धा आपण होलवाले बॉक्स वापरतो. म्हणजे बॉक्सला कार्गो आपला पुठ्ठ्याचा जो बॉक्स असतो त्याला साईडने होल असतात, जेणेकरून हवा व्हेंटिलेशन राहील बॉक्समध्ये सुद्धा, जेणेकरून ते डिलेवरी प्रोसेसमध्ये 2 दिवस लागतात डिलेवरी होण्यासाठी. तर त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये काजूगर खराब होऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीने आपलं पॅकेजिंग असतं. तर प्रथमेश हे जे आपण ओले काजूगर काढलेले आहेत ते आपले जे प्रेक्षक आहेत ते तुझ्याकडून कसे मागवू शकतात? तुम्ही खाली दिलेला नंबर होते, आपण आता नंबर देऊच आमचे 2 नंबर. तर त्या नंबरवरती मेसेज किंवा कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला योग्य दर आणि योग्य ती डिलेवरी प्रोसेस सांगितली जाईल. पेमेंट डिटेल्स तिथे दिले जातील. आणि ही जी ओले काजू सोलण्याची जी मशीन आहे ती जर कोणा शेतकऱ्याला जर स्वतःचे काजू फोडण्यासाठी जर हवी असेल तर तो मागवू शकतो का? हो, ती सुद्धा मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ती सुद्धा तुम्ही ऑर्डर केलात तर आपण देऊ शकतो. आणि तुझं शॉप सुद्धा आहे तळेरेमध्ये, तर त्याबद्दल थोडी माहिती सांग. माझं शॉप आहे रॉयल कोकण प्रोडक्ट्स या नावाने. तळेरेमध्ये वामनराव माडिक शाळा आहे, मुंबई गोवा हायवेलाच. तर तिथे आपलं शॉप आहे हायवेला लागूनच. तर तिथे आपल्याकडे जवळपास सगळा कोकणी मेवा असतो. तर मेन सांगायचं झालं तर आपण मालवणी मसाले, हळद, गावठी हळद, मिरी, अशा प्रकारचे सरबत, कोकम सरबत, लोणची आपली गावठी. तर अशा प्रकारचे सगळे प्रोडक्ट्स आपण तिथे देतो. जर कोणाला तिथे व्हिजिट करून जर प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्की येऊ शकता तिथे, किंवा जर पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता. आपल्या व्हॉट्सअपवरती सगळे डिटेल्स तुम्हाला दिले जातील. तर प्रथमेश ही सर्व माहिती दिल्याबद्दल तुझे धन्यवाद. थँक्यू. तर ओले काजूगर आपण कसे काढतो, आपली जी नवीन मशीन आहे त्याच्याने कसे काढतो याची आपण पूर्ण माहिती तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न केला. हे जर ओले काजूगर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील आणि ही मशीनसुद्धा जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे प्रथमेशचा, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा त्याला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा आणि असेच नवनवीन जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.